विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये आज 10वी कला, ठीक आहे. अथ दशम कला दर्शन प्रारंभ. 10व्या कलेला प्रारंभ होत आहे. या 10व्या कलेचं नाव आहे सामान्य विशेष चैतन्य वर्णन. ठीक आहे. सामान्य चैतन्य, विशेष चैतन्य. सामान्य धर्म, सामान्य चैतन्य कुणाला म्हणायचं आणि विशेष चैतन्य कुणाला म्हणायचं, हा विचार सांगणारी ही कला आहे. तर या कलेमध्ये सुद्धा मूळ ग्रंथामध्ये असणारा जो पद्य भाग तो दिलेला नाही, तर तो आपण लिहूया अगोदर, नंतर त्याचं उच्चारण करून त्याचा अर्थ करूया. तर लिहा. चेतन हयजू समान विशेषसु. चेतन हयजू समान विशेषसु अर्धविराम. दोविध सत्य, दोविध सत्य सुजान समानै. सुजान समानै पूर्णविराम. एक ओळ झाली. पुढं भ्रांती स्वरूप. भ्रांती स्वरूप विशेष जू कल्पित. विशेष जू कल्पित अर्धविराम. संस्कृती आश्रम. आश्रम आश्रय. संस्कृती आश्रय सो तिही भानै मानै. संस्कृती आश्रय सो तिही मानै पूर्णविराम. पुढे जो रवि को प्रतिबिंब. जो रवि को प्रतिबिंब जलाधिक अर्धविराम. सो रवि रूप. सो रवि रूप विशेष पिछानै. विशेष पिछानै पूर्णविराम. खाली त्योमति में. त्योमति में प्रतिबिंब परातम. प्रतिबिंब परातम अर्धविराम. सौकल्पित विशेष ही जानै. सौकल्पित विशेष ही जानै. एक नंबर. पहिला द्वार पुरा झाला. पुढचा आवत जावत लोक प्रलोक ही. आवत जावत लोक प्रलोक ही अर्धविराम. भोगत भोगजू कर्म निपानै. भोगत भोगजू कर्म निपानै. पुढं सो सब चित चित आभास करे. सो सब चित आभास करे अरु. आभास करे अरु अर्धविराम. शुद्ध समान मही नहीं मानै. शुद्ध समान मही नहीं मानै पूर्णविराम. पुढची ओळ. अस्थिरू भाती. अस्थिरू भाती प्रिय सब पूरन. प्रिय सब पूरन अर्धविराम. ब्रह्म समान सु. ब्रह्म समान सु चेतन मानै.
चेतनमानई पूर्णविराम पुढं नाम रूप एक मिनिट नाम रूप नाम रूप तजी सतचेतन अर्धविराम मोद पितांबर आप पिछानई झाला. ठीक आहे, उच्चारण करूया. चेतन हयजु समान विशेषसु दोविध सत्य सुजान समानई. चेतन हयजु समान विशेषसु दोविध सत्य सुजान समानई. भ्रांति स्वरूप विशेषजु कल्पित संस्कृति आश्रय सोति ही मानई. भ्रांति स्वरूप विशेषजु कल्पित संस्कृति आश्रय सोति ही मानई. जो रवि को प्रतिबिंब जलादिक सो रवि रूप विशेष पिछानई. जो रवि को प्रतिबिंब जलादिक सो रवि रूप विशेष पिछानई. त्योमति में प्रतिबिंब परातम सौ कल्पित विशेषई जानई. त्योमति में प्रतिबिंब परातम सौ कल्पित विशेषई जानई. आवत जावत लोक प्रलोकई भोगत भोगजु कर्म निपानई. आवत जावत लोक प्रलोकई भोगत भोगजु कर्म निपानई. सो सब चित्त आभास करे अरु शुद्ध समान मही नहीं मानई. सो सब चित्त आभास करे अरु शुद्ध समान मही नहीं मानई. अस्थिरु भाति प्रिय सब पूरन ब्रह्म समान सुचेतन मानई. अस्थिरु भाति प्रिय सब पूरन ब्रह्म समान सुचेतन मानई. नाम रूप तजी सतचेतन मोद पितांबर आप पिछानई. नाम रूप तजी सतचेतन मोद पितांबर आप पिछानई. ठीक, आता अन्वय बघूया. तर प्रथम पंक्ती में ही जू चेतन सु समान विशेष दो विध है. दो विध है, पहले दूसरा ही शब्द है. हो गया. सुजान समानई सत्य. सुजान समानई सत्य. ठीक, नीचे की पंक्ति में आइए खालच्या ओळीत. जू विशेष भ्रांति स्वरूप कल्पित. भ्रांति स्वरूप कल्पित. पुढे संस्कृती आश्रय सोती ही मानई. सरळ आहे. संस्कृती आश्रय सोती माने झालं. तिसरी ओळ चौथी ओळ सरळच आहे. जो रवि को प्रतिबिंब जलादिक सो रवि रूप विशेष पिछाने. त्योमति में प्रतिबिंब परातम सौ कल्पित विशेष ही जाने. ठीक आहे, अर्थ पहा पहिल्या दोह्याचा. की जू चेतन सु समान विशेष दोविध है. या अर्थ तर जू म्हणजे जे चेतन आहे ते, सु म्हणजे ते समान विशेष दोविध है. म्हणजे जे चेतन आहे ना ते दोन प्रकारचं. समान विशेष. समान म्हणजे सामान्य, विशेष म्हणजे विशेष. ठीक आहे ना. सामान्य चैतन्य, विशेष चैतन्य. याचा अर्थ चैतन्य रूप परमात्मा केही परमात्माचेच
वस्तुता दोन भेद आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. परंतु आपल्याला प्रतीत होणारं जे जगत आहे भ्रमरूप आहे त्याची संगती लावून परमात्म्याचा बोध करविण्याकरिता ह्या साऱ्या प्रक्रिया आहेत. ठीक आहे. तर चला मग झालं दोविध आहे. बर मग तर सुजान शब्दाचा अर्थ आहे विवेकी जन, विवेकी लोक. काय समजतात मग तर समानही सत्य म्हणजे समान शब्दाचा अर्थ सामान्य. तर सामान्य रूप सत्य, सामान्य रूप हे सत्य आहे. सामान्य रूप सत्य जे आहे तेच आत्मा आहे असं मानतात. मान आहे. सुजान समानही सत्य, विवेकी लोक सामान्य रूप जे आहे तेच आत्म्याचं स्वरूप आहे असं मानतात. झालं. जो विशेष भ्रांती स्वरूप कल्पित, जो म्हणजे जे विशेष आहे ना, कल्पित विशेष ज्याला म्हटलं गेलं होतं मागं, तर जे विशेष ते भ्रांती स्वरूप कल्पित आहे की नाही. कल्पित विशेष भ्रांती रूप आहे. जसं रज्जूचं सर्प हे रूप रज्जूचंच आहे पण ते कसं आहे विशेष आहे पण कल्पित आहे. त्याप्रमाणे तर जो विशेष भ्रांती स्वरूप कल्पित मग ते कोण आहे संस्कृती आश्रय सो तीही मान आहे. ठीक आहे ना. संस्कृती, संस्कृती शब्दाचा अर्थ आहे संसार. संस्कृती आश्रय सो तीही मानई. संस्कृत म्हणजे ते रूप संसाराचा आश्रय आहे. अर्थात संसाराचं ते रूप आहे, संसाराचं ते विशेष रूप आहे. सो तीही मानई असं विवेकी लोकांनी म्हटलेलं आहे. मानई. पुढे जो रवी को प्रतिबिंब जलाधिक. जो म्हणजे ज्याप्रमाणे रवी म्हणजे सूर्य, सूर्याचं जलामध्ये काय आहे प्रतिबिंब. तर सो रवी रूप विशेष पिछान आहे की नाही. तर जलामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे ना ते सो म्हणजे ते रवी रूप सूर्याचंच रूप आहे, विशेष रूप आहे. पण कसं कल्पित विशेष आहे, वास्तविक विशेष रूप नाही आहे. सो रवी रूप विशेष पिछानई. पिछानी म्हणजे पहचानावे, समजावे असं नाही. काय रवीचं विशेष रूप, सूर्याचं विशेष रूप पण कसं कल्पित विशेष. कोणतं जलामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब असा अर्थ आहे. हा दृष्टांत झाला. त्यो म्हणजे त्याप्रमाणे मतीने प्रतिबिंब परातम. मती म्हणजे बुद्धी, बुद्धीमध्ये परातम प्रतिबिंब परमात्म्याचं जे प्रतिबिंब आहे की ज्याला आपण चिदाभास म्हणतो सो कल्पित विशेषही जाणे. तो चिदाभास सुद्धा कसा आहे कल्पित विशेष आहे की नाही. सो म्हणजे तो चिदाभास कल्पित विशेषही जाणे, कल्पित विशेष ते चैतन्याचं रूप आहे असं समजावं. तर सत्स्वरूप हे परमात्म्याचं सामान्य रूप आहे, ते वास्तविक आहे, तोच आत्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं जे कल्पित विशेष रूप आहे चिदाभास वगैरे जीव ते मात्र कसं आहे ते कल्पित विशेष आहे. लागला अर्थ की नाही. हां. सो कल्पित विशेषही जाणे, ते काही वास्तविक परमात्म्याचं रूप नाही. हा अर्थ. पुढचा दोहा बघा त्याचा अन्वय. लोक दोन शब्द सोडून आलाय ना. लोक प्रलोक ही आवत जावत. जू कर्म निपानई भोग भोगत. जो कर्म निपानई भोग भोगत. झालं. खालच्या ओळी दुसरी ओळ सरळच आहे. सो सब चित आभास करे अरु शुद्ध समान मही नाही मानई. झालं. तिसऱ्या ओळीत चला. तिसरी ओळीमध्ये पहिली अर्धी सरळच आहे. अस्ति रु भाती प्रिय सब पूरन. पुढे समान सु ब्रह्म चेतन माने. समान सु ब्रह्म चेतन माने. झालं. खालच्या ओळी चला. पीतांबर
सुरूमध्ये नाम रूप तजी सत चेतन मोद आप पिछा नाही. आप पिछा नाही अर्थ पहा. तर वर चिदाभासाला काय म्हटलं गेलं? कल्पित विशेष रूप आहे. ती कसं आहे तर लोक प्रलोक ही आवत जावत. ते जे आत्म्याचं चैतन्याचं कल्पित विशेष रूप आहे ना चिदाभास, जीव ज्याला आपण म्हणतो, ते लोक प्रलोक, लोक परलोकाला जात आणि येतं. म्हणजे त्याला काय होतं? संसार आहे, जन्म मरणादी, जातं येतं, अन्यान्य शरीर धारण करतं. लोक प्रलोक ही आवत जावत. कोणतं रूप? पण कल्पित विशेष. स्वरूप जे वास्तव जे रूप आहे सामान्य चैतन्य, त्याचा मात्र जाणं येणं कुठेही नाही आहे. जन्मही नाही, मरण नाही, न लोक न परलोक. लोक प्रलोक ही आवत जावत. पुढे जू कर्म निपानई भोग भोगत आहे की नाही. जू म्हणजे जे कर्म निपानई, निपानई शब्दाचा अर्थ निष्पन्न, जे कर्मापासून निष्पन्न भोग, कर्मानेच भोग प्राप्त होतात नाही, कर्मापासून निष्पन्न जे भोग आहे भोगत, त्या भोगाला तो भोगतो. कोण? कल्पित विशेष चिदाभास जीव. पुढे सोसब चित आभास करे. आणखी स्पष्ट केलं आहे. सोसब म्हणजे आता सांगितलेलं लोक परलोकाला जाणं येणं, भोग भोगणं, कर्म करणं आदी आदी हे सर्व कोण करतं? तर सोसब म्हणजे ते सर्व चित आभास करे. चित म्हणजे चैतन्य, त्याचा आभास, प्रतिबिंब, चिदाभास जीव ज्याला आपण म्हणतो. चित आभास करे. अरु म्हणजे आणि शुद्ध समान मही नाही माने. म्हणजे शुद्ध समान म्हणजे सामान्य चैतन्य, शुद्ध सामान्य चैतन्य जे आहे, मही म्हणजे मध्ये, मे, शुद्ध समान मे, महीचा अर्थ मे, मध्ये, नाही माने, त्याच्या ठिकाणी हे सर्व धर्म नाहीत. सामान्य चैतन्य रूप जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी हे सर्व धर्म नाही. हे सर्व म्हणजे कोणते? गमनागमन, परलोकाला जाणं येणं, पुन्हा कर्म करणं, त्याचा भोग भोगणं, हे सर्व धर्म त्या सामान्य रूप आत्मचैतन्याचे नाहीत. कसं आहे ते सामान्य चैतन्य? सांगतायत अस्ति रुभाती प्रिय सबपूर्ण. अस्ति आहे सत्स्वरूप आहे, भाती म्हणजे चित्स्वरूप आहे, प्रिय म्हणजे आनंद स्वरूप आहे. पुन्हा सबपूर्ण म्हणजे सर्व पदार्थांमध्ये ओत प्रोत भरून उरलेलं आहे, पूर्ण आहे ते. ठीक आहे ना. सबपूर्ण समान सु ब्रह्मचेतन माने. समान म्हणजे सामान्य चैतन्य, ते ब्रह्मचैतन्य आहे की जे अस्ति भाती प्रिय रूप आहे, पूर्ण आहे. समान सुब्रह्म चेतन माने, असं ते चेतन सामान्य चैतन्य आहे, ब्रह्म आहे. झालं एवढं. खालच्या ओळीत पीतांबर म्हणजे पितांबरजी महाराज, पंडित पितांबरजी महाराज या ग्रंथाचे मूळ लेखक पंडित पितांबरजी महाराज म्हणतात की नाम रूप तजी, प्रपंचामध्ये सर्व असणारं जे नाम आणि रूप आहे त्याचा पूर्णपणे काय करायचा? त्याग. नाम रूप तजी, त्याग करून सतचेतन मोद. सत्स्वरूप, चेतन म्हणजे चित स्वरूप, ज्ञान स्वरूप, आणि मोद म्हणजे आनंद स्वरूप. मोद शब्दाचा अर्थ आहे आनंद. तर सत चित मोद आनंद स्वरूप आप पिछा नाही. आप म्हणजे आपण स्वतः आहोत असं पिछा नाही, पहचानावे म्हणजे जाणून घ्यावे की आपलं वास्तविक स्वरूप काय आहे. सत चित आनंद स्वरूप पूर्ण आपलं स्वरूप आहे, अपूर्ण नाही, अपूर्ण संसार आहे. झालं. असं झाला या दोन दोह्यांचा अर्थ. आता या कलेमध्ये त्याच्या खाली प्रश्न आहे 189 वगैरे. तर प्रश्न आहे 189वा, विशेष चैतन्य म्हणजे काय आहे की नाही. तर प्रश्न आणि उत्तर या सर्वांचा विचार आपण उद्याच करू. ठीक आहे, वेळ संपला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.